स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. कृषी विभागातील 169 कोटींचा घोटाळा प्रकरणी आमदार धस यांचा कृषी प्रधान सचिवांना पत्र. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात घोटाळ्याचा आरोप. धनंजय मुंडेंना मिळालेल्या क्लीन चिटला भाजप आमदार सुरेश धस देणार सुप्रीम कोर्टात आव्हान. घोटाळा झालाच नाही हे सांगणारा अहवाल उपलब्ध करून द्या, धसांचा कृषी सचिवांना पत्र. तर धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास चर्चा. वसई विरार मनपा माजी आयुक्त अनिल कुमार पवारांवरील छाप्यांवरून आता खासदार राऊत विरुद्ध मंत्री भुसे जुंपली. पवारांच्या नियुक्तीसाठी भुसेंचा दबाव, राऊतांचा आरोप. तर नियुक्ती ठाकरेंच्या काळात भुसेंचा पलटवार. कृषी मंत्री कोकाटे तब्बल 18 ते 22 मिनिटं मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल. रोहित पवार यांची ट्विट करून माहिती. अहवालाला फडणवीस किती किंमत देणार, खासदार राऊतांचा सवाल. भ्रष्ट सहकार्यानं वाचवण्याचा राज्यात नवा फडणवीस अट, खासदार राऊतांची टीका. राज्यपाल कारवाई करत नसल्यानं आता मंत्र्यांची तक्रार राष्ट्रपतींकडे करणार असल्याचा राऊतांचं वक्तव्य. सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योग्यच. महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाचं मत, उच्च न्यायालयाचा निकाल. प्रांजल खेवलकर यांच्या ड्रगची पार्टीची इनसाइड स्टोरी. अवघ्या 15 दिवसांच्या मैत्रीवर श्रीपाद यादव, निखिल पोपटाणी या बुकिंगसह ड्रग्ज पार्टी झाल्याचं उघड. बीडमध्ये 21 महिन्यांपूर्वी हत्या झालेले व्यापारी महादेव मुंडेंचे कुटुंबीय उद्या येणार मुख्यमंत्र्यांची भेट. मुख्यमंत्र्यांकडे करणार न्यायाची मागणी. मालेगाव स्फोट प्रकरणाचा उद्या निकाल लागण्याची शक्यता. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 6 जणांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएनं केली मागणी. शिर्डीत आता साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेना दिलेल्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद. लक्ष्मीबाई शिंदेच्या वंशजांमध्ये दावे प्रतिदावे. सहाय्यक धर्मदाय आयुक्तांचा कौल. लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्या बाजूने. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.